सकाळ सकाळी नळ आली आणि मग काय आमची सुरुवात झाली, कोणते भांडे भरू आणि कोणते नाही. मी तर डायरेक्ट वॉशिंग मशीनच भरायला घेतली होती. तुम्ही म्हणाल पागल झाली की काय वॉशिंग मशीन भरते, तर त्यामध्ये मी कपडे टाकले. आमच्याकडचे नळ आले आणि मशीन ना जरा हळूहळू पाणी ओढते म्हणून मी डायरेक्ट नळाचं पाणी टाकलंय. आज माझ्या बहिणीला म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीला जायचं ठरलं होतं, तर आई काल रात्री आली होती तिच्या भेटीला. इथे ना बिट्टू काय करत होती काय माहिती, रूममध्ये मिनू नव्हती, आर्यन नव्हता, पण हिची काहीतरी जासूसकी चालू होती. मी आवाज दिला तर लगेच बाहेर आली. पूर्ण पाणी भरून झाल्यानंतर स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. रात्रीच मी इथे हरभरे भिजत घातले होते. आज बनवायचं ठरवलं होतं आम्ही छोले भटुरे. मग आमच्या दोघींची सुरू झाली काचाकीची. खरं तर आमची आता मजाक मस्करीत चालू होती, पण ते कधी भांडणात बनते काही सांगता येत नाही. छोले इथे उकडायला टाकले, त्यामध्ये मीठ आणि सोडा त्यासोबतच हिंग टाकला आणि 5-6 शिट्ट्या होईपर्यंत तुम्ही गॅसवरच ठेवला होता, कारण की जे छोले असतात ते शिजायला जरा वेळच लागते. पाठीमागे माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी एक स्टँड घेऊन तिथेच गोल गोल फिरत आहे, कारण की लादी मिनू पुसत होती. ती जरा भात टाकायला आली तर हिचीच चालू होती इथे गडबड, मावशी मी पुसते करून. पण नंतर मिनू म्हणाली की राहू दे, तुला काही जमत नाही बेटा, मीच करते. तर तुम्ही तिथे मगाशी बघितलं की मी कुकरचं झाकण घेऊन जाऊ बडबड करत होते, ते वाजवत होती. मी तिला मुद्दाम चिडवत होती बरं का. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आज सकाळी माझी मोठी बहीण जशी उठली ना तसं तिचं सुरू झालं की बाई आज मी जाते, 4 वाजता माझी गाडी आहे, आज मला जायचंय. आणि जो आम्ही तिच्या मागे बडबड केली ना, एक तर माहिती आहे का तिचं वर्ष येणं होत नाही आणि आली की लगेच घाई करते की मला जायचंय. आणि बहिणी सर्व एकत्र असलं ना की आपली इच्छा होत नाही की लवकर निघून जावं, कारण आमचं तिच्याकडे जाणं होत नाही. ती राहते मध्य प्रदेशमध्ये. आता तीच इथे पीठ मळून घेत आहे भटुरेचं. त्यामध्ये तिने सोडा मीठ टाकलंय आणि दही सुद्धा. नळाला पाणी आलं आणि नळाने जशी काही गंमतच केली, 10 मिनिटात गेलं, परत 10 मिनिटात थांबला आणि परत नळ आले. गप्पा गोष्टी करत आमची इथे छोले भटुऱ्याची तयारी चालू होती. चष्मा लगा के तडक्याला तयारी चालू आहे. मी तुझी माहिती देते, तू माझी माहिती देते. माझी मोठी बहीण इथे आल्यानंतर मी तिला अजिबातच काम करू देत नाही, पण आज तिची इच्छा होती की मी छोले भटुरे बनवते, म्हणजे छोलेची भाजी बनवते. तशी तर सर्व तयारी मी मसाला वगैरे करून घेतला होता, फक्त ती म्हणे की मी भाजीला फोडणी देते. माझी इच्छा असते की तिला नाही निदान इथे आल्यावर तरी सुख द्यावं. मग काय इथे गरमागरम भटुरे तयार केले आणि मुलांना दिले. तसं तर हातांना जेवताना आमचे फारच नखरे असतात, पण भटुरे बघितल्यानंतर स्वतःच्या हाताने जेवायला तयार झाली बरं का. विचारलं कसे बनलेत, तर म्हणते टेस्टी बनलेत. इतके छान भटुरे झाले होते ना, माय गॉड. खरं सांगू का, मी तरी माझ्या घरी पहिल्यांदाच भटुरे बनवले होते. छोल्याची भाजी तर आम्ही नेहमीच बनवतो, पण भटुरे पहिल्यांदाच बनवले. घरामध्ये कितीही कामं असू द्या, पण बहिणी असतील सोबत तर काहीच वाटत नाही. बोलता बोलता कसे कामं होतात आणि कसा दिवस निघून जातो ना, काहीच कळत नाही. तरी माझ्या बहिणीचं जेवण झाल्यानंतर पण सुरूच होतं की आम्ही जातो. 50 वेळ म्हटल्यानंतर ती कुठे कन्व्हिन्स झाली. माझी आईसुद्धा म्हणत होती, मी पण आणि माझी जाऊ देखील. ह्या दोघी छोले भटुरेकडे बघत होत्या, तर मी पटकन चपात्या बनवायला घेतल्या, कारण की छोले भटुरे असल्यावरही आमच्या इथे चपात्या लागतातच. नेपाळ से लाया ये पीस मैंने. तर सर्व आता इथे आम्ही जेवायला बसलो. पहिला मुलांना दिलं आणि आता आम्ही जेवायला बसलो, कारण की मग मुलं त्रास देतात मध्ये मध्ये. ज्यावेळी सर्व बहिणी एकत्र जेवण करतात ना, त्यावेळी ना जेवणाला मजा येते. आईने मस्त जेवण करून अंग टाकलंय, मोबाईल बघतेय. माझे बच्चे मराठी काय करते, ते जेवून बसलेत बिचारे. बिट्टूचा तो एक छोला भटुरा काही संपत नाहीये. भांडे खूप लागतात म्हणून आम्ही पातळवायामध्येच जेवण करतोय. जेवण झाल्यानंतर जाऊ आमचं तिथलं खरगटं पुसूनच घेत होतं. तर या मुलांची झाली ना मस्ती सुरू. हिने मला मारलं तर हा बारका म्हणतो या मोठ्याने मला मारलं. यहाँ पे मेरी बेटी बिना लाइसेंस के गाड़ी चला रही है, उसको लाइसेंस तो मिला नहीं और ये अकेला ही क्रिकेट खेल रहा है क्योंकि मेरा आर्यन जो है सोया हुआ है. आणि आमचा उवा बघण्याचा कार्यक्रम चालू आहे. पहिला मी माझ्या बालूबाईच्या डोक्यात बघितल्या, नंतर हिच्या आईला वाटलं आता तू पण माझ्या डोक्यामध्ये बघ. कितने हुआ निकला कुछ? एक भी हुआ नहीं मिला मुझे. मेरे सिर में एक भी हुआ नहीं है, कुछ भी नहीं रहते मेरे सर में. का माहिती का, पण माझ्या डोक्यामध्ये एक पण ऊन असते. इधर के बाल लिए नहीं, इधर कुंजडी निकल दी मेरी. त्यानंतर आमची चर्चा सुरू झाली, ती म्हणजे आमच्या केसांबद्दल. मी तिला सांगत आहे की माझ्या टकल्यावरती 4च केस राहिले आणि ती पण मला सांगत आहे की मेरे देखो मेरे तो यहाँ पे बालच नाही आहे. तिची आणि माझी कंडिशन सेम झालेली.
मग काय संध्याकाळी बिट्टूला लागली होती भूक. आता म्हटलं लवकर बनणारं फक्त ऑमलेटच आहे. मग काय पटकन तिला ऑमलेट बनवून दिलं. आणि ऑमलेटची मजा तिची सांगते. ती ना ऑमलेटला काय म्हणते माहिती आहे का, अंडा पराठा. झटपट असा तिचा अंडा पराठा तिला बनवून दिला. त्या ऑमलेटमध्ये देखील तिला ना तिखट पाहिजे नाही, त्यामध्ये मी फक्त थोडंसं मीठ टाकलं आणि हळद, बस असंच ती ऑमलेट खाते. तेवढ्यात माझी मोठी बहीण प्लेट भरून तुळशीचे पत्ते आणि कढीपत्ता घेऊन आली. बघता बघता चहाचा टायमिंग झाला. मीनूने चहा ठेवला आणि या दोघी मायलेकींच्या खूप गप्पा चालू होत्या. हे होते ड्रेस ज्याचे मला प्रमोशन करायचे होते. मी सकाळी मगाशी व्हिडिओ बनवला आणि ते कपडे तसेच ठेवले. मग बिट्टू देखील ते घालून डान्स करायला लागली. सकाळी छोले भटुरे झाले तर रात्री ना चिकन आणलं होतं. पटकन उकडायला टाकलं आणि मग माझी तयारी सुरू झाली. मसाला काढू दे, लसूण काढू दे. चिकन मटन म्हटलं की फारच चकात असतात. धुवा, उकडायला टाका, त्यासोबतच मसाला काढा. आता मी किचनमध्ये एकटीच होती, कारण आज तर मोठ्या बहिणीला थांब म्हणून थांबवलं. तिने उद्या सकाळचीच तिकीट बुक केली, म्हणजे 6 वाजताची. तर ती लागली होती तिच्या पॅकिंगमध्ये आणि मीनू देखील तिला मदत करत होती. म्हणून मी शांतपणे एकटीच आपलं काम करत होती पटापटा, कारण की मला पण त्यांच्यासोबत थोड्याफार गोष्टी करायच्या होत्या. कारण की गोष्टी करायला वेळच मिळत नाही या स्वयंपाकामध्ये. कधी कधी माझ्या मुलीला फारच लाड येतो. मी जर कामात असेल ना तर तिला माझी आठवण आली की लगेच येणार, बऱ्याच वेळ माझ्या जवळ थांबणार आणि मग निघून जाणार. जशी गरमागरम भाजी झाली तसं माणसांना जेवायला दिलं. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. माझ्या बहिणीच्या मुलीची जरा राहायची इच्छा होती, पण तिची मम्मी घाईच करत होती. तिच्यासोबत गोष्टी गप्पा करत मी माझ्या डोक्याला तेल देखील लावून घेतलं. आम्ही सर्व माझ्या रूममध्ये बसलेलो होतो. 11:30 वाजेपर्यंत आम्ही गोष्टी केल्या. खरं तर उठायची इच्छा होत नव्हती, पण सकाळी ताईला जायचं होतं. माझ्या थोबड्याकडे जरा दुर्लक्ष कारण खूप सारं तेल लावलं, त्यामुळे कसं तरी चेहरा दिसतोय. असं होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.